असं आहे की मी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे। आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो। लातूर हे सोयाबीनचं हब आहे। सोयाबीनचं उत्पादन होतं, कापसाचं उत्पादन होतं आणि खरेदीचा सुद्धा मोठा व्यापार या ठिकाणी होतो। परंतु सोयाबीनचे पडलेले दर, कापसाचे पडलेले दर, अनेक कारखान्यांनी ऊसाची एकरकमी FRP दिली नाही आणि सरकार कर्जमुक्तीच्या शब्दापासून बाजूला पळत आहे। आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या धोरणाचा परिणाम आहे, चुकीच्या धोरणाचा। आमच्यावरचं कर्ज अनैतिक आहे, त्यामुळं आमचं कर्ज फेडण्याची जबाबदारी सरकारची आहे। जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं, आम्ही तुमचा 1 रुपया देणं लागत नाही। त्यामुळं सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्हाला कर्जमुक्त केलं पाहिजे। जर सरकारमधल्या नेत्यांनी आम्हाला स्वप्न दाखवली नसती, आश्वासन दिलं नसतं, तर आम्ही कर्ज भरलं असतं। आज तुमच्या शब्दावर आम्ही थांबलेलं कर्ज भरलं नाही, त्यामुळे नवीन पीक कर्ज द्यायला बँका आता तयार होत नाही। आम्ही NPA मध्ये गेलोय, त्यामुळे आम्हाला सरसकट कर्जमुक्त करा अशी आमची मागणी आहे। आणि अनेक शेतकऱ्यांना पीक विमा अजून मिळाला नाही, तो हक्काचा पीक विमा नुकसान होऊनही मिळाला नाही, तो मिळाला पाहिजे। त्यानंतर कांद्याला प्रति क्विंटल 2000 रुपये दर मिळाला पाहिजे, दुधाला दर मिळाला पाहिजे, कांद्यावरची निर्यात बंदी आता लावू नका अशी आमची मागणी आहे। आणि सोयाबीन कापूस उत्पादकांना प्रति क्विंटल 3000 रुपये भाव फरक दिला पाहिजे आणि ऊसाला एकरकमी FRP दिली पाहिजे। या सगळ्या मागण्या घेऊन हा दौरा सुरू आहे। शेतकरी मेळावे आम्ही गावागावात घेतोय, प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांचा मिळतो आहे। सरकारने जर का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त केलं नाही तर 15-20 दिवसानंतर या महाराष्ट्रामध्ये भूतो न भविष्यती असं आंदोलन होईल। सरकारमधल्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल, हे सरकारमधल्या लोकांनी लक्षात ठेवावं। आणि जर तुम्ही कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा आम्हाला दिला नाही तर मग मात्र आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तुम्हाला शेतकरी मतदान करणार नाही। जर तुम्ही आमचा विचार करणार नाही तर आम्ही तुमचा विचार करणार नाही, याच्या शब्द आम्ही गावागावात शेतकरी मेळाव्यात घेऊ। इकडे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होते, सरकार शेतकऱ्यांचे नुकसान बघायला तयार नाही। एक तर मुळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सरकार असंवेदनशील आहे। शेतकऱ्यांना गृहीत धरण्याचं काम सरकार करत आहे। देशातल्या काही उद्योगपतींचे उद्योग तोट्यात गेले म्हणून 10 लाख कोटीचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ केलं उद्योगपतींचं। मग आमचाही उद्योग तोट्यात आहे तर आमचं कर्ज का माफ करत नाही? अवकाळीने एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, शेतकरी उद्ध्वस्त झाला, उन्हाळ्यात पावसाळ्यासारखा पाऊस पडतोय, अचानक वादळी वारा येतोय, अशा परिस्थितीमध्ये पंचनामे करून 100% नुकसान भरपाई पेरणीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे अशी या निमित्तानं आमची मागणी आहे। गरीबाची पेरणी तोंडावर आली आहे, पुन्हा बाजारात बोगस खत, बोगस बियाणे येतात, ठोस कारवाई होत नाही, दरवेळेस फक्त कारवाईचं आश्वासन। कसं आहे दादा, महाराष्ट्रातल्या पोलिसांनी जर का ठरवलं, एखाद्या ठाणेदारांनी ठरवलं तर त्या विभागातल्या त्या ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मंदिरातली सुद्धा चप्पल चोरीला जाऊ शकत नाही, लक्षात घ्या तुम्ही। तसं सरकारने ठरवलं होतं, एक दाना सुद्धा चुकीचा बोगस बियाणे इथे येऊ शकत नाही, पण सरकारच बियाणे कंपन्यांना सामील आहे, सरकारच खत कंपन्यांना सामील आहे। लिंकिंगच्या माध्यमातून जबरदस्ती खत आमच्या माथी मारण्याचं काम या कंपन्या करतात। सरकार त्याच्यावर कारवाई करायला तयार नाही। चोर चोर मावस भाऊ अर्धे वाटून खाऊ, तिरी भी चूप मेरी भी चूप। सरकार सामील असल्यामुळं या सगळ्या PGRच्या कंपन्या, या सगळ्या बोगस बियाणे कंपन्या, बोगस खताच्या कंपन्या या ठिकाणी यांचा काय आलाय म्हणजे सूळ आलाय, अशा मोठ्या प्रमाणामध्ये या कंपन्या याचा ऊत आलाय। याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। सरकारने तातडीने या कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी। मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केली होती की शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर चेक करण्याची आवश्यकता नाही, मात्र प्रत्येक बँकेत जर परिस्थिती पाहिली तर त्याच्या उलट दिसते। मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रीयकृत बँका ऐकायला तयार नाहीत, त्या म्हणतात आम्ही फक्त रिझर्व्ह बँकेचं ऐकू, मुख्यमंत्री आमचे बॉस नाहीत। आजही बँकेत पीक कर्जाला गेलं तर सिबिल शिवाय पीक कर्ज ते देत नाही आणि आमचे पीक विम्याचे, शेतमाल विक्रीचे पैसे, आमच्या सेव्हिंगच्या अकाउंटचे पैसे परस्पर कर्ज खात्यात जमा करण्याचा खटाटोप बँकांनी केलेला आहे। जर अशा पद्धतीने नॅशनलाइज बँकांचे अधिकारी करत असतील तर त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासण्यात येईल, हा इशारा समजा नाही तर धमकी समजा।